दिल्लीतील जंतर मंतर येथे सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या विद्यार्थी व युवकांवरती दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आलेली आहे। या संदर्भात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर आणि लांजा येथील तहसीलदार कार्यालय तसेच पोलीस ठाण्यामध्ये निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात महाराष्ट्रासह देशभरातील विविध आंदोलनांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थी, युवक युवती तसेच नीट परीक्षेसंदर्भातील आंदोलनामध्ये सहभागी विद्यार्थ्यांवरील गुन्हे त्यांच्या शैक्षणिक आणि भविष्यातील आयुष्यावरती परिणाम करणारे असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे। त्यामुळे केंद्र सरकारने या प्रकरणामध्ये लक्ष घालून संबंधितांवरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी करण्यात आली। यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। तर झालेल्या जबरदस्त अशा सगळ्या महाराष्ट्रव्यापी आणि दिल्ली म्हणजे देशात संपूर्ण सगळीकडे आज जे तीव्र आंदोलन झालं हे सत्ताधाऱ्यांनी विशेष लक्षात घ्यायला हवं। युवक आणि विद्यार्थी यांची गळचेपी करून त्यांच्यावर लाठीमार करून क्रूरतेने त्यांच्यावर जे FIR दाखल केले आहेत, गुन्हे दाखल केले आहेत, हे दाखल केल्यामुळे त्यांचं भविष्य, त्यांचं करिअर भविष्यात खराब होऊ शकतं। या संदर्भात आम्ही या निषेध सभेद्वारे एक घोषित करतो की जसं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुतोवाच केलेला आहे आणि सांगितलेलं आहे की महाराष्ट्रातील जे युवकांवर आणि विद्यार्थ्यांवर जे गुन्हे दाखल आहेत ते मागे घेण्यात येतील, तर त्याची अंमलबजावणी करावी। आणि तसेच केंद्र शासनाने जे गुन्हे दाखल केले आहेत आणि विद्यार्थ्यांचं आयुष्य नष्ट करण्याचा जो विडा उचलला आहे तसं न करता त्यांच्या भविष्याचा सगळा विचार करून त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्यावेत अशी आम्ही या निषेध सभेद्वारे विनंती करतो। आणि या सर्व त्यांच्या गळचेपी करण्याच्या आणि क्रूर धोरणाचा आम्ही निषेध करण्यासाठी आज इथे एकत्र राजापुरात जमलेलो आहोत।